नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. ओम कुलदेवताय नमः. यल्लामाई माता देवीय नमः. जी की आमची कुलदैवत आहे. तर आता काही दिवसांपूर्वी जागरण गोंधळ झालं आणि त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर केला आहे. पण यल्लामाई देवी जी आहे तर माझी आजी सांगत होती ती कर्नाटकात आहे आणि खूप लांब आहे. तर ती इकडे कशी आली म्हणजे बीड जिल्ह्यात ते आमच्या रानात आहे आणि तिचं ते स्थान तिथं कसं निर्माण झालं तर ती त्याबद्दल सांगत होती. आणि ती जी कर्नाटकात आहे तिथं कसं आहे त्याबद्दल सुद्धा ती छान सविस्तर असं सांगते. आजूबाजूचा थोडासा कालवा आहे म्हणजे घरात लेकर आहे त्यांचा आवाज आहे. तर त्यातूनच मी सुद्धा ती जे काही बोलते तर ते उद्देशला आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला नक्कीच कळेल की यल्लामाई देवीचा जो निवास आहे तो आमच्या रानात किंवा आमच्या बीड जिल्ह्यामध्ये कसा झाला आणि ती कर्नाटकामधून एवढ्या लांब कशी आली याबद्दलचा सविस्तर आजचा व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू बघा, तुम्हाला नक्कीच कळेल. चला सुरुवात करूयात. आम्हाला यल्लामाई आहे हां लिंब नेसून वारोळाला जातात. बघितलं आहे लिंब नेसण्याचा जो कार्यक्रम आहे जे की माझे सासू सासरे आहेत किंवा चुलत सासू सासरे आहेत यांनी नेसला होता. कारण की आमचे 2 गोंधळ होते म्हणजे माझा आणि मिस्टरांचा हा एक झाला आणि माझ्या दिराचा बहीण किंवा जावयांचा. तर असे आमचे 2 गोंधळ होते. त्याच्यामुळे 2 जोड्या म्हणजे मिस्टरांचे आई वडील आणि त्याचसोबत मिस्टरांचे चुलता चुलते अशा दोघांसाठी 2 जोड्यांनी लिंब नेसला होता. आणि तो जो कार्यक्रम आहे तो शेतापर्यंत म्हणजे तिथं वारुळाच्या नागोबाच्या नावाने जे काही असतं ते मी आजीलाच विचारते आणि आजी तुम्हाला छान समजावेल. ते प्रत्येकाचं जागरण गोंधळ असलं की ते ज्याचा गोंधळ त्याच्या आईबापांनी ते करायलाच लागतं का सकाळच्या लोकाला. यल्लामाईचं मूळ स्थान कुठे आहे ग? कोणती वाडी? कर्नाटकातलं मोठवाडीला की यल्लामाई मंदिर आहे एकदम मोठं. कस हा एकदम डोंगरात कधी लहान असताना डोळा गेल्यावर यल्लामाई एवढ्या लांब कशी आली ग कर्नाटकातून पार इकडं? आम्हीच ती काढल्यात का? आमचा जन्म इथं झाला होय ना. आणि तिकडले उठून आले पोटा पाण्यासाठी ते इथं राहिले. इथंच सगळं काय ते आता तिकडचे पाहुणे पण विसरले. चांगलं. आजी ना माझी खूप मोठ्या दुखण्यातून उठली आणि सगळं सावरते म्हणजे तिला बोलण्याचा जो आवाज आहे तो मोठा येत नाही. त्याच्यामुळं थोडंसं समजून घ्या कारण की ती बोलते हेच खरंच खूप मोठे. कारण की ती खूप मोठ्या दुखण्यातून बाहेर आली आणि तिने तिला जेवढं सांगता येईल तेवढं तिने सांगितलंय. यानंतर आम्ही आवरलं आणि गुड्डीला बाळ झाले माहिती आहे तुम्हाला. पण त्याचा जो फेस आहे तो दाखवलेला नाहीये. वेदिका आवाज करू नको कारण की ती बोलली माझ्या बाळाला नजर लागेल म्हणून तिच्या बाळासाठी काहीतरी गिफ्ट आणण्यासाठी आम्ही निघालो पाटोद्याला आणि डायरेक्ट सोनाराच्या दुकानात. चला त्यानंतर थेट पोहोचलो सोनाराच्या दुकानात आणि जे काही गिफ्ट देण्यासाठी असतात तर ते त्यांनी दाखवले. पण सोन्याचा भाव एवढा वाढला की आम्ही सोन्याचं काही घेऊ शकलो नाही. पण जे काही आमच्या परिस्थितीनुसार घेता येईल गरीब मावशीकडून लेकाला गिफ्ट तर ते आम्ही घेतलं. गोल्या शांत बसत नव्हता, पळत होता. त्यानंतर त्याच्यासाठी चॉईस केले ते म्हणजे कॉटनचे मऊ असे ड्रेस आणि ते घेतले. आणि घरी काही पायपुसण्या किंवा बकेट वगैरे काय पाहिजे होत्या तेही घेतल्या. त्यानंतर बघा काय डान्स शिकवतात. स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओ मध्ये. तर बघा आमची वेदिका हाताला लागली. काय लागलंय? माती लागली. दादाला देत नाही.
त्यानंतर भेटा माझ्या वडिलांना म्हणजेच माझ्या दादाला मम्मीला सगळ्यांची भेट घेतली कारण की आता निघालो आम्ही सातारला. आता निघालं बाई रस्त्याने बघ कशी होती गाडी थांबवायची. हाय हाय गाई हाय हाय आमचा अवतार बघा किती भारी छान आहे. मी म्हणलं होतं साडी बिडी घालावा म्हणून आता पळायची ना आमच्याकडे मला माहिती नाही आली. अयो दादा तर आम्ही सगळं आवरलं. मम्मीने आंबे बरंच काय 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 दिलंय आणि मग डाळी दुळी असतील पापड पण त्याच होती पण ते गाडीत बसलंच नाही असं दिलं. थांब येते का. आणि ना माझी आजी खूप रडत होती कारण की ना तिला माझा मामा काही दिवसांपूर्वी गेला. ती जेव्हा आजारी होती तेव्हाच मामा पण वारला. तिला खूप मोठं दुःख आहे आणि ती खूप रडत होती. मन भरून आलं पण आम्ही रडलो असतो ना तिला आणखीन रडायला आलं असतं कारण की तिला परवा दिवशी चेक केला BP तिचा वाढलेला होता. त्याच्यामुळं तिच्या पुढं धट राहणं तेवढंच गरजेचं होतं म्हणून मी आणि माझी बहीण मन आवरलं रडलो नाही. पण ती एकटीच खूप रडत होती. वाईट वाटत होतं घेऊन यावं वाटत होतं पण काय परिस्थिती अशी आहे की आपण तिला आणूही शकत नाही. तिला बोलले तूच ये कारण की गाडीत ती तशी जागा नव्हती. पण त्याचबरोबर आजोबाची सुद्धा गडबड की सोलापूरला वापस जायचे असंच काहीच चाललेलं. आणि माझ्या आजीला स्वामींनी एक नवीन आयुष्य आणि नवीन वळण दिलंय त्याबद्दल खरंच स्वामींचे मनापासून आभार मी मानते. स्वामींचाच एवढा मोठा आशीर्वाद असू शकतो कारण की त्यांच्याशिवाय कोणीच म्हणजे सांगू शकत नाही शब्दात. जे मागचे जे व्हिडिओज आहेत माझे ज्यांनी कोणी बघितले त्यांना माहिती असेल की माझ्या आजीची अवस्था काय होती. पूर्ण अंगात वगैरे नळ्या होत्या तिच्या. बरंच म्हणजे डायजेशन करायला लागायचं आणि या गोष्टी इथे डबल त्या रिपीट नको आहेत कारण की ज्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत त्या दुःख देतात मागचं म्हणजे आठवलं तरी. पण आता जे चाललंय ते सगळं चांगलं आहे आणि देवाच्या कृपेने ती माझ्या कार्यक्रमालाही आली. मला बाहेर घेऊन आली, माझ्या बहिणीला घेऊन आली, मुलांनाही तिच्या इच्छेने म्हणजे तिला जसं जेवढं तिला करता येईल तेवढं तिने केलं असं झालं. तर चला तुमचा आशीर्वाद माझ्यासाठी आणि माझ्या फॅमिलीसाठी खरंच खूप लाख मोलाचा आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांच्या मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ऐका मी बाय म्हणायच्या अगोदरच श्रीने बाय केला. बाय वेदिका बाय. चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. आणि बघा यल्लामाई देवी तिचं स्थान कुठं आहे ते तर मला माझ्या आजीने सांगितलंय. चला बाय.